जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी प्रस्तुत आणि स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी यांच्या सहकार्याने आपण नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत। महाराष्ट्राचा रणसंग्राम हा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी प्रसाद काथे। नाशिक मंत्रभूमीपासून यंत्रभूमीपर्यंत पोहोचलं आणि हेच नाशिक महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे नाशिक अशा सुवर्ण त्रिकोणाचा एक भाग बनलं। पण तरी सुद्धा नाशिकचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत। रस्ता, पाणी, वीज या समस्यांच्या पलीकडे जाऊन रोजगार, त्याचबरोबर स्वच्छता, गुन्हेगारी या मुद्द्यांनी हे शहर वेढलंय। केवळ आणि केवळ विषय नाशिकचा नाही आहे। नाशिकच्या आसपास उत्तर महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून द्राक्ष, त्याच्याच पलीकडे कांदा अशा महत्त्वाच्या व्यापारी पिकांच्या बद्दलचेही इथे प्रश्न आहेत। आजच्या महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या बरोबरच उपस्थित नाशिककरांशी आपण या विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। या निमित्तानं माझ्यासोबत माझे सहकारी आहेत जगदीश देशमुख। नमस्कार, मी जगदीश देशमुख। महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण आहोत देवभूमीत, गोदावरी काठच्या एका ऐतिहासिक शहरामध्ये। या शहरामध्ये विधानसभेसाठी कसं राजकीय वारं फिरतंय, काय नेमकं इथल्या नाशिककरांच्या मनामध्ये आहे आणि विधानसभेसाठी नाशिककरांमधील वाद कोणते आहेत, समस्या काय आहेत, नाशिकमधील सर्वसामान्य जनतेच्या मनात नेमकं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं जाणून घ्यायची आहेत। धन्यवाद जगदीश। या कार्यक्रमाची सुरुवात आपण मान्यवरांचा परिचय करून घेणार आहोत आणि त्या निमित्तानं माझी विनंती आहे की पटकन केवळ आणि केवळ एका वाक्यामध्ये आपण आपला परिचय करून द्यायचा आहे। या मान्यवरांच्या मध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत आणि आपण एकूणच आपला हा मंच सर्वपक्षीय ठेवण्याचा प्रयत्न केलाय। आपला परिचय। वंदे मातरम। मी नविंदर सिंग आलूवालिया, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री, आम आदमी पार्टी। जी आपण। जय महाराष्ट्र। मी सुनील जाधव, शिवसेना नाशिक महानगर संघटक। आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रदीप पेशकार, भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ता। बिलकुल। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत। नमस्कार, मी आकाश छाजेड, अध्यक्ष नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी। काँग्रेस आणि भाजपाच्या नंतर आपण पुढच्या मान्यवरांपर्यंत पोहोचतोय। नमस्कार, मी कोंडाजी मामा आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष। आपला परिचय। नमस्कार, मी उदय कुमार आहेर, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट। या सर्व राजकीय प्रतिनिधींच्या बरोबरच आपल्यासोबत एक बिगर राजकीय आणि नाशिकमधल्या धार्मिक चळवळीतले प्रमुख व्यक्ती या नात्यानं आहेत महंत सुधीरदासजी। आपला तसाही परिचय। नमस्कार, मी महंत सुधीरदास, अखिल भारतीय आखाडा परिषदेचा प्रवक्ता म्हणून आज या ठिकाणी आहे। या चर्चेची सुरुवात आपण करतोय आणि माझा त्या निमित्तानं पहिला प्रश्न असणार आहे भारतीय जनता पार्टीला। भारतीय जनता पार्टीनं या शहराचं पालकत्व घेतलं होतं। आपले नेते म्हणाले होते की ते नाशिकला दत्तक घेत आहेत। काय बदललं आपल्या नेत्यांनी या नाशिकला दत्तक घेतल्याच्या नंतर? काही फरक पडलाय का? खूप काही फरक पडलेला आहे, परंतु या ठिकाणी आपण हे पाहिलं पाहिजे की जेव्हा सरकार चालवायचं आहे तेव्हा सत्ता असणं आवश्यक असतं। 2019च्या इलेक्शनमध्ये दत्तक घेऊ असं सांगितलं, त्यानंतर 2.5 वर्ष जे नुकसान झालं 2019 ते 21.5 म्हणू आपण तोपर्यंत, तर त्यामध्ये अत्यंत दुरावस्था ह्या शहराची उभाटा सरकारने केली होती। त्याच्यातून बाहेर काढताना पुढच्या 2.5 वर्षात अनेक गोष्टी दिलेल्या आहेत। म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे सरकारमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यात ही 2.5 वर्ष गेली। असं काही नाही, ते खोटं बोलत आहे। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये कामं चांगलीच झाली होती। आज तुम्ही नाशिक शहराचे रस्ते बघा, खड्डे बघा, ती खड्ड्यांची परिस्थिती किती वाईट आहे। मेरी मसूर रोड घ्या, खड्डे पडले। आता मुंबई राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे। ज्या नाशिक स्मार्ट सिटीच्या बद्दल तुम्ही जे बोलत होते का प्लेन रस्ते पाहिजे, त्या रस्त्यावर एकदा जाऊन पहा, गाडी उड्या मारत चालती, असे यांचे कामं आहे। मला या निमित्तानं विचारायचं आहे, आपण एक त्रयस्थ पक्ष म्हणून या संपूर्ण निवडणुकीकडे पाहताय। मुळात शहरांमधली परिस्थिती वाईट होण्याला जबाबदार कोण? तुम्ही जर बघितलं असेल की नशीब, आता साहेब बोलले का आम्हाला 2.5 वर्ष मिळाले, 2.5 वर्ष मिळाले ते आमचं नशीब आहे। 5 वर्ष दिले असते तर यांनी काय वाट लावली असती हे आम्हाला आमच्यापेक्षा कोणीच जास्त सांगू शकत नाही। तुम्ही बघाल कोणत्या आमदाराने काम केले, शहर लेवलला कोणतं काम झालेलं आहे, जिल्हा लेवलला कोणतं काम झालेलं आहे। तुम्ही आरोग्य, आमच्या दिल्लीमध्ये आम्ही आरोग्य दिलं, तुम्ही काय इथं दिलं? आरोग्याच्या बदल्यात तुम्ही ड्रग्ज देता। आम्ही शिक्षण दिलं, आम्ही शिक्षण व्यवस्था दिली। एक मिनिट, आम्ही शिक्षण व्यवस्था दिली, शिक्षणच्या बदल्यात तुम्ही काय देता? पेपर फुटी देता का आम्हाला? उत्तर घेऊया। इथे पक्ष शिल्लक नाही,
महाराष्ट्रामध्ये पक्ष शिल्लक नाही. कोणता पक्ष शिल्लक? आम आदमी पार्टी, ते आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आहेत, बोलतायत आम आदमी पार्टी इथं शिल्लक नाही, त्यांना लोक इथं मिळत नाहीत. काहीतरी दिल्लीतलं खोटारडेपणा ऐकायचा आणि इथे सांगायचा, हे चालणार नाही. त्यामुळे जनता काहीही त्याबद्दल लक्ष देणार नाही. आपल्याला या निमित्तानं काँग्रेसलाही बोलतं करायचं आहे. काँग्रेस सुद्धा या स्थानिक राजकारणामध्ये आपलं मत राखून असते, पण आत्ताच्या घडीला इथली परिस्थिती ही बंडखोरीनं त्रस्त आहे. पक्ष संघटना म्हणून काँग्रेस अस्तित्वात आहे? पक्ष कोठले फुटले, कोणाबरोबर गेले ह्याचा विचार जनता करते. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की गेल्या 2-2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये या महाराष्ट्राचं नुकसान झालं. मला तुमच्या माध्यमातून सांगायचं की त्या 2.5 वर्षाच्या काळात 2 वर्ष कोविड होता, काही बदल नाही. फेसबुकला उद्धव ठाकरे सोडले तर तेच छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, जे आधी पालकमंत्री होते. तेच दादा भुसे मंत्री आहेत, जे आधी यांच्या काळात होते. त्यामुळे बदल काहीच नाही, फक्त उद्धव ठाकरेंचं सरकार बदललं. बंडखोर पक्ष तोडून हेच नेते त्यांनी बरोबर घेतलेले. खरं तर एक जाता जाता तुम्हाला पुढचे केळे जाता जाता सांगतो की शिंदे आणि अजितदादांनी फडणवीसना दत्तक घेतले, ते नाशिकला दत्तक. याचं उत्तर आता या बोलण्याला काही अर्थ आहे का? माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पद घेऊन अत्यंत चांगलं काम या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. अनेक विकासाचे प्रकल्प महाराष्ट्रात आलेले आहेत. या ठिकाणी मुद्दे काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण मुद्द्यांपर्यंत येऊ, पण काँग्रेसचा जो आक्षेप होता त्याच्या निमित्तानं उत्तर तुमच्याकडे घेऊन म्हणजे मागण्यासाठी येतो. मला याचा खुलासा आपण करायला हवा आहेरजी, की कालचे भुजबळ तिकडून इकडे आले, फरक काय पडला? फरक कोणामुळे पडला आणि फरक खरंच पडला आहे का? नाही, आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष जो आहे, अजितदादा पवार गट यांचा अजेंडा जो आहे हा विकासाचा आहे. त्याच्यामुळे आधीच्या 2.5 वर्षामध्ये पण आम्ही गव्हर्नमेंटमध्ये होतो, त्याच्यामध्ये पण विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच काम केलेलं आहे. आणि नंतर ज्यावेळेला आम्ही सरकारमध्ये सामील झालो, शिंदे सरकारमध्ये, त्यावेळेला देखील अजेंडा जो आमचा आहे विकासाचा अजेंडा आहे. भुजबळ साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला भुजबळ साहेबांनी या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं होतं आणि त्याच्या आधीपासनं या नाशिक जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये जी काही विकासाची कामं झालेली आहेत, त्याच्यामध्ये एवढा मोठा उड्डाण पूल असेल, एअरपोर्टचं कामं असेल, गोल्फ क्लबचं काम असेल, बोटचं काम असेल, अनेक कामं. मी तर असं म्हणेन की भुजबळ साहेबांमुळेच या नाशिक शहराचा विकास आतापर्यंत झालाय. याच्यावरचं उत्तर कोंडाजी मामा तुमच्याकडे येतो आणि मुद्दा या निमित्तानं घेतो की प्राप्त स्थितीमध्ये भुजबळांमुळे नाशिक बदललंय, मग बाकीचे काय करताय? हे जे सांगताय हे 100% चुकीचं सांगताय. या ठिकाणी आज जर या शहराची परिस्थिती बघितली तर तुम्ही या ठिकाणून मुंबईला जायला पूर्वी 3 तासात माणूस पोहोचायचं. आता मुंबईला जायला 6 ते 7 तास लागतात. मुंबईचा रस्ता जर बघितला तर खड्डे सर्व रस्त्याला खड्डेच बघायला मिळतात. नाशिक शहरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती झाली. एकही नवीन उद्योग नाशिकमध्ये आलेला नाही. जे उद्योग होते पूर्वीचे ते सर्व उद्योग बाहेर निघून गेलेले आणि अनेक शेकडो नव्हे हजारो युवक आज बेरोजगार झालेले. नाशिकमध्ये शेतकऱ्यांची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी कांद्याला आताशी कुठंतरी थोडासा भाव मिळतोय. आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा करू. तुम्ही मुद्दा आता उद्योगाचा काढलेला आहे. उद्योगाच्या मुद्द्यांच्या निमित्तानं नाशिक जी यंत्रभूमी ओळखली जाते, बनू पाहते, त्यात अडथळे कोणाचे आहेत आणि खरंच इथला उद्योग, इथला रोजगार कोणी पळवला? खरं तर रोजगार पळवला हे फक्त खोटा नरेटिव्ह आहे, हा अजिबात झालेला नाही आहे. या ठिकाणी HL सारखं मोठं संस्थान आहे, हे सांगतील की यशवंतराव चव्हाणांनी आणलं, हे खरं आहे, परंतु त्याला पुनरुज्जीवन करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. या ठिकाणी सुखोईचं पूर्ण प्रोडक्शन नाशिकमध्ये होणार आहे. त्यामधून 30,000 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तेजसचं प्रोडक्शन नाशिकला होतं आहे आणि डिफेन्स इनोव्हेशनच्या माध्यमातून या ठिकाणी 10,000 कोटीचा धंदा येऊ शकतो, अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र उभं आहे. याच्यावरचं उत्तर काँग्रेसच्याकडून आक्षेप येत आहे. खरं तर HL ही जी कंपनी आहे मी ही सांगितलं, यशवंतराव चव्हाणांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिल्यानंतर HL आली. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांना निवडून दिल्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी प्रेस आलेली आहे. खरं यांचा जन्मही झाला नसेल जेव्हा HL आणि तेजसची निर्मिती HL मध्ये व्हावी
तर हे काही तुम्ही उपकार नाही करत आहे. ती सरकारची कंपनी आहे, तिथेच विमानं व्हायला पाहिजे. तुम्ही अनिल अंबानीच्या ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला का देता? नवीन नीती लक्षात हे घ्या. करायला? ऑफसेट तुम्हाला पार्टनरशिप लक्षात घ्या. अदानी, विदेशातून घेण्याची अंबानी, नीती होती तुमची. आमची तुम्ही नव्हती. सगळं इम्पोर्ट करत होते. विदेशातनं- या ठिकाणी भारतीय विदेशातनं लोकांना धंदा मिळू आणलेलं नये. विमानाचं भारतीय live लोकांना धंदा मिळू नये लोकांना हे यांची तुम्ही नीती दाखवलेलं आहे. आहे. यांना कमिशन मिळत याला नाही. अनिल अंबानीची विदेशातून पाहिजे. आणलं तर विदेशातून याला आणलं तर अनिल कमिशन अंबानीची मिळत नाही. blacklist म्हणून पाहिजे. काँग्रेसने या प्रकारची नीती अवलंबली आम्ही होती. JCL निर्माण केलंय, तुम्ही नाही तुम्हाला- केलेलं. ठीक आहे, मला यातला आता पुढचा मुद्दा आपल्यापर्यंत आणायचा आहे की ज्या वेळेला उद्योगांच्या निर्मितीची आणि रोजगाराची चर्चा होते त्यात नाशिकचं नेतृत्व कमी पडतं की नाशिकच्या प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला दिशा नाही, धोरण नाही, ही अडचण आहे. नाही, याच्यामध्ये जर खरं झालं पक्षांच्या पुढे जाऊन जर बोलायचं असेल, जे काय आपण पक्षांविषयी बोलतोय, एकमेकाची उणीधुणी काढतोय, पण नाशिकच्या नेतृत्वाविषयी जर बोलायचं असेल तर निश्चितपणाने नाशिक जिल्ह्याला आणि नाशिक शहराला म्हणजे एकूणच संबंध नाशिक परिसराला नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि चांगल्या पद्धतीचं कोण देऊ शकतं? हे नेतृत्व जे आहे हे छगन भुजबळ साहेबांनी आतापर्यंत जे केलं आहे ते नेतृत्व देऊ शकतात, त्यांनी ते द्यावं अशी आमची इच्छा आहे. छगन भुजबळ नेतृत्व देऊ शकतात. मला या निमित्तानं आता शिवसेनेला बोलता करावंच लागेल. छगन भुजबळ नेतृत्व देऊ शकतात असं ज्या वेळेला म्हटलं जातं तेव्हा नाशिककरांच्या मनात काय येतं समोर? भुजबळ साहेब नेतृत्व जरी म्हणत असेल तर ती परिस्थिती आता राहिली नाही. ते पवार साहेबांसोबत होते म्हणून त्यांच्या बाकीच्या गोष्टी होत होता. आता ती पार्श्वभूमीत राहिली नाही. ठीक आहे, विकासाच्या गोष्टी केल्या जात्या, पण एक नैतिकता पण पाहिजेत ना. तुम्ही अनेक वेळा या पक्षातून त्या पक्षात जाणार, लोकांनी कोणती अपेक्षा ठेवायची? एक मुद्दा पवार साहेबांनी किती फोडाफोडी केली. पुलोद पासून घ्या. पवार साहेबांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे पवार साहेबांनी आणलं आणि पवार साहेबांनीच ही वाईट घाण महाराष्ट्राला दिलेली आहे. जातीपातीचं राजकारण आणि पक्षपोडीचं राजकारण. मला याच्यातला एक मुद्दा घेतो मी इथे. तुम्ही आत्ता असं म्हणता आहात की तुम्ही आत्ता असं म्हणता आहात की शरद पवार होते. ऐका याच्यातलं आहे. मला शिवसेना म्हणून तुमच्याकडून उत्तर हवं आहे. मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणता की शरद पवार होते म्हणून भुजबळ आहेत, पण तुम्हाला हे लक्षात आहे का, तुम्हाला हे आठवत आहे का, सर्वाधिक वेळेला शिवसेना पवारांनी फोडलेली आहे? असं काही म्हणू शकत नाही. अरे असं कसं काय म्हणू शकत नाही? पुरावे आहेत ना. छगन भुजबळांना कोणी फोडलं? गणेश नाईकांना कोणी फोडलं? त्याच्या वेळेला सर्वाधिक वेळेला बाळासाहेब हयात असताना पवार शिवसेना फोडत होते. शिवसेना जरी फोडली ना तरी माननीय शिवसेना प्रमुखांनी गेलेले 17 लोक होते, त्याच्यातले सर्व लोक पाडलेले होते. शिवसेना जरी फोडली ना काही फरक पडला नाही. शिवसेना आज पण मजबूतपणे उभी आहे. मग तुम्हाला पवारांचं एवढं कौतुक काय यायला लागलंय? पवारांचं कौतुक महाविकास आघाडीत आहे, त्या कौतुकचा काय विषय. आज ज्येष्ठ नेता आहे त्यामुळे त्यांची बाजू घ्यावीच लागती. याच्या ज्येष्ठ नेता आहे म्हणून ऐका ना, हे जे हिंदुत्वाच्या ज्या गोष्टी काढते ना, येतो हिंदुत्वाचा वेगळा विषय आहे. आता शरद पवार आणि फोडाफोडीची चर्चा चाललेली आहे. मला याच्यावर उत्तर लागेल, दोघांकडून उत्तर घेणार. आणि पवार साहेबांनी जसं विकासाचं राजकारण केलं त्याच्यापेक्षा जास्त राजकारण हे निश्चितपणाने फोडाफोडीचंच केलेलं आहे. लोकांना तयार करण्यापेक्षा लोकांना तयार केलेली लोक स्वतःकडे घेणं आणि ती लोकांचा व्यवस्थित पद्धतीने वापर राजकारणाच्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणं, ह्या शरद पवार साहेबांचा अजेंडा नेहमी राहिलेला आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन मला सांगावं असं वाटतं की जे राज्य आहे हे राज्य आता अजितदादांसारख्या एका शब्दाच्या पक्क्या असणाऱ्या माणसाकडे खूप मोठ्या आशेने आणि अपेक्षेने बघताय. कोंडाजी मामा उत्तर द्यायचं. या ठिकाणी आपण बघितलं पवार साहेबांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. फोडाफोडीच्या आरोपावर काय म्हणाल? फोडाफोडीच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही. त्यांनी स्वतः जरी पक्षातून बाहेर पडले पण त्यांनी पक्षाचं चिन्ह चोरलं नाही, पक्ष चोरला नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला होता. यांच्यात जर हिंमत होती तर यांनी बाहेर पडून स्वतःचा पक्ष का काढला नाही? आपण या मुद्द्यावर आता जनतेपर्यंत पोहोचणार आहोत, नाशिककरांपर्यंत पोहोचणार आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करणार आहोत की राज्यामध्ये गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं राजकीय स्थित्यंतर झाली, ज्या राजकीय स्थित्यंतरामुळे 2 नवे गट जन्माला आले, याबद्दल लोकांना काय वाटतं आणि यासाठी माझे सहकारी जगदीश देशमुख नाशिककरांची मतं जाणून घेणार आहेत. धन्यवाद सर. नाशिककरांना काय वाटतं ते पाहूया. 2 पक्ष राज्यामध्ये फुटलेले आहेत, सोबतच अनेक राजकीय घडामोडी घडतात. काय नाशिकमध्ये विकास झालेला आहे का आणि हे राजकारण तुम्ही कसं पाहताय? नाही, आता बघा, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणार. आमची ज्या चळवळी आहे नाशिकमध्ये असतील किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नंतर येईल. सध्या नाशिकचा विकास झालेला आहे का, सध्याचं राजकारण याकडे नाशिककर कसं पाहताय? नाही, आता ह्या 5 वर्षामध्ये असं झालंय की एक सर्वसामान्य मतदार म्हणून प्रत्येक मतदाराला ही आता भीती आहे
की आपण जरी कोणालाही मतदान केलं, ते महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा अपक्ष असेल, यांच्या विजयानंतर निवडून आल्यानंतर हे पुढं काय करतील याची कोणाला गॅरंटी राहिली नाही. ठीक आहे. नाशिकमध्ये विकास झालाय काय वाटतंय? नाशिकमध्ये विकास नक्की केला भारतीय जनता पार्टीने. क्राईमचा केला आहे, खड्डे पाडलेले आहे आणि पक्ष फोडायचं काम केलेलं आहे. जे हिंदुत्ववादी बोलतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर जे राजकारण करताय, यांनी संसद भवन पहिले बांधलं, महाराजांच्या पुतळ्याची त्यांनी जी पूजा केली ते अजून बांधू शकले नाही. आणि यांना इकडे भाजपचे नेते आहेत, थेट आरोप होतोय की भाजपने विकास केला नाशिकमध्ये, काय उत्तर द्याल? सर ॲक्च्युली यांचं असं आहे की यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, यांना विकास दिसतच नाही आहे. आज जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये आज संपूर्ण भारतामध्ये विचार करा की मेट्रोपासून आजचे रस्ते रस्त्यांबद्दल बोलतायत. ह्या वर्षी पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रस्त्यांची अवस्था आहे. अदरवाईज सर्व रस्ते हे खूप चांगल्या प्रकारे गडकरी साहेबांनी केलेले आहेत. आणखीन एक मुद्दा आहे, या मुद्द्यावर सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया. दोन पक्ष राज्यामध्ये फुटलेले आहेत, राजकारण कुठल्या स्तरावर गेले ते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरं तर या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा खूप एकदम गट्ट्याबोल झालेला आहे. भारतीय जनता पार्टीनं अतिशय पूर्ण शेतकऱ्यांची वाट लावलेली आहेत, कामगारांची वाट लावलेली आहेत आणि यांच्याकडे अजेंडाच नाही विकासाचा. जे शरद पवारांनी जे काम केलं ते यांना कधीच करता येणार नाही, करू शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी खरं काम जे आहे ते शरद पवारांनी खूप या ठिकाणी महाराष्ट्रासाठी खूप मोठी जडणघडण आहे आणि भारतीय जनता पार्टीने यांना रोखण्याचं काम या ठिकाणी केलं. पक्षफुटीचा थेट आरोप भाजपवर होते, काय उत्तर द्याल? पवार साहेबांनी एवढे वर्ष काय केलं? मग पवार साहेबांनी काय केलं एवढे वर्ष? मला सांगा. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र निवडणूक लढवली आणि मग उद्धव ठाकरेंना कोणी फोडलं? उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जाऊन 2.5 वर्ष महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बसले होते. ते कोणी फोडलं? त्यांनी फोडलं म्हणून त्याचा परिणाम आहे हा. ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले. त्यांनी एवढं वर्ष पवार साहेबांचं. आणखी सर्वसामान्य सुद्धा आहेत आपल्यासोबत. काय वाटतं नाशिकमध्ये राजकारण आणि हे जे सध्या राज्यभरात जे राजकारण झालेलं आहे, दोन पक्ष फुटलेले, त्यावर तुमचं मत काय? पक्ष फोडण्याचं काम हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले आहेत. आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की ते रात्री ते हुडी घालून ते एकमेकांना भेटायचे. रात्री त्यांचं एकमेकांशी भेटणं होऊन मग हा सगळा निर्णय झालेला आहे आणि यात सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात एक प्रकारे विश्वासघात झालेला आहे आणि यात नक्कीच महाराष्ट्राची, आपल्या नाशिकची मोठी हानी झालेली आहे. ठीक आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत. सध्याचं राजकारण जे आहे राज्याचं, दोन पक्ष फुटलेले आहेत, त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत, काय वाटते तुम्हाला? पक्ष फुटले याला कारण भारतीय जनता पक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीचा आशीर्वाद आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी पक्ष फोडला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की पक्ष ज्या प्रमाणात फुटले त्या प्रमाणात काँग्रेसची काहीच हानी झालेली नाही. आपलं मत? साहेब, मी खरोखर या सरकारचं अभिनंदन करतो की जे म्हणजे चांगले कामं ह्या सरकारने केले, एवढे कामं कुठलीच सरकार करू शकत नाही. त्याच्यातलं एक कारण मी तुम्हाला सांगतो की नाशिक मुंबई रोड जो आहे, अगोदर 2.5 ते 3 तासात मुंबईला पोहोचत होते, आता 8 ते 10 तास लागत आहे. दुसरं त्याचं एक कारण असं आहे की या शहरामध्ये खूप मोठे उद्योगधंदे आले, चांगले उद्योग आणले, जेणेकरून या नाशिकचं नाव पूर्ण भारतात प्रसिद्ध झालं. असं MD ड्रग्सचा इथं मोठा कारखाना सरकारने आणला. दुसरा मुद्दा साहेब, दोनच बोलायचं आहे. मी सामान्य नागरिक आहे, मला असं म्हणायचं, या शहरामध्ये रोज दिवसा लोक चॉपर घेऊन फिरताय, रोज मर्डर करताय, दिवसा ढवळ्या मर्डर होतोय आणि या शहरामध्ये गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे साहेब की ती एकदम अतिसीमा त्याची पार झालेली आहे. जेव्हापासून ही सत्ता आली आहे, कुठलाही नागरिक या शहरामध्ये सुखी नाहीये, सगळे घाबरून राहत आहे, घराच्या बाहेर पडत नाहीये. ठीक आहे. तर प्रचंड राग आहे जनतेमध्ये सुद्धा. व्यासपीठावर जाऊया, अन्य विषयावर सुद्धा आपण चर्चा करूया. धन्यवाद जगदीश. या चर्चेला पुढे नेत असताना आत्ताच्या घडीला नाशिकमधल्या परिस्थितीची चर्चाच अधिकाधिक होताना दिसते आहे. पण त्याबरोबरच आपल्याला नाशिकच्या पलीकडे जाऊन सुद्धा उत्तर महाराष्ट्रातल्या काही मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या चर्चेमध्ये स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. उत्तर महाराष्ट्रातल्या चर्चेमध्ये स्वाभाविकपणे कांद्याचा मुद्दा असतो, द्राक्षाचा मुद्दा असतो आणि या कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांच्या संदर्भात माझा पहिला प्रश्न हा भारतीय जनता पार्टीला आहे. भावांतर योजना पोहोचली नाही म्हणून लोकसभेत नुकसान झालं, ही कबुली तुमच्या नेत्यांनी दिली. आता विधानसभेत
काय चुका टाळणार आहात? तातडीने त्यावर 2-3 बैठका केंद्र सरकारच्या झाल्या आणि ही नीती बदलली. आपण पाहिलं असेल तर ते एक्सपोर्टचं जे मूल्य होतं ते पण झिरो केलं आणि त्यानंतरची नीती बदलल्यानंतर आज शेतकऱ्यांना विचारा की दर किती आहे. हे अपडाऊन चालू असतं. हे डिमांड अँड सप्लायचा खेळ आहे, बरोबर आहे, पण केंद्र शासनाचं वेळेवर आता इंटरव्हेन्शन झालेलं आहे आणि इथून पुढे नक्की त्या नवीन नीतीमुळे शेतकऱ्यांचा नक्की फायदा होईल. काँग्रेसला हे मुद्दे पटतायत असं दिसत नाहीये. आपलं उत्तर लागेल यावर. 100% चुकीचं आहे. आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या 2 दिवस आधी चांदवड तालुक्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली आणि या नैसर्गिक कलॅमिटीला तर काहीच करू शकत नाही. नैसर्गिक कलॅमिटीला काय, परंतु भाव आजचा किती आहे ते ऐका बघा. तर खरी. मी कुठे म्हणलं मी आकाश पकडून धरू? माझं एवढंच म्हणणं आहे की अवकाळी पावसामुळे अत्यंत नुकसान झालं आणि तिथे परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. तुम्हाला खोटं वाटेल, आजपर्यंत त्या चांदवड तालुक्यामध्ये पंचनामे सुद्धा झालेले नाही. ही अवस्था आहे. दुसरी गोष्ट मला खोडून काढायची आहे की कांद्याचं जे एक्सपोर्ट बॅन केलेलं होतं ते असं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही उघडलं कारण तुम्हाला जी चपराक लोकसभेमध्ये मिळाली त्यामुळे तुम्हाला करणंच होतं. परंतु 0% टॅक्स लागणार आहे याचं कुठलंही गॅजेट अजून आलेलं नाहीये. आपल्याकडे उत्तर असेल कदाचित. 100% उत्तर आहे. निर्यात मूल्य हे झिरो केलेलं आहे. अहो तुम्ही माहिती घ्या. छाजेड साहेबांनी शेती करावी एकदा, मग लक्षात येईल त्यांच्या की काय झालं. शेतकऱ्यांना विचारा. निर्यात मूल्य जे काही आहे ते झिरो केलंय, त्यामुळेच आपल्याला फायदा आहे आणि निर्यात ओपन केलेली आहे. याच्यावरची 2 उत्तरं आपल्याकडे पटकन अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून येत आहेत. त्यानंतर आपल्या सोबत इथे कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी आहेत. आपण तिथपर्यंतही जाणार आहोत. मला आधी उत्तर आपल्याकडून कांद्याची निर्यात मूल्य जे आहे ते पूर्ण हटवलेलं नाहीये. आजही कांद्यावर 40% निर्यात मूल्य लावलेलं आहे आणि कांद्याचे भाव थोडेफार वाढायला आज कारण असं आहे की जुना कांदा शेतकऱ्याकडे कोणाकडे नाही, शिल्लक नाहीये. नवीन कांदा अतिवृष्टीमुळे मार्केटमध्ये आला नाहीये. आज कोणाकडे कांदा नसल्यामुळं थोडासा कांद्याचा भाव वाढलाय. जेव्हा कांद्याचं उत्पादन वाढेल त्यावेळेस पुन्हा कांदा 1000 रुपयाच्या आत येईल. कारण ही नीती या शासनाची जी नीती आहे याचं उत्तर त्याला 2 पैसे मिळायला लागले की लगेच बाहेरचा कांदा आयात करायला सुरुवात करतात आणि शेतकऱ्याला 2 पैसे हे सरकार मिळू देत नाहीये. म्हणून शेतकऱ्यांनी यांना लोकसभेमध्ये धडा दिला आणि आता आणि याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे, आम्ही जरी महायुतीचा घटक पक्ष असलो तरी देखील स्पष्ट बोलणे आणि खरं बोलणे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणे हे आमच्या अजितदादांचं काम आहे. अजितदादांनी ज्या वेळेला निर्यात वगैरेचं जे मूल्य वाढवणं किंवा निर्यात बंदी करणं हा जो विषय ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला शेतकऱ्यांची बाजू घेऊन हा विषय आत्ताच्या परिस्थितीवर काय भूमिका केंद्रापर्यंत नेला होता. आणि आजची जी परिस्थिती आहे जसं पेशकार साहेबांनी सांगितलं, निर्यात मूल्य कमी करून निर्यात मूल्य जे कमी करण्यात आलेलं आहे आणि ते जे कमी करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळतोय आणि चांगल्या पद्धतीत शून्यावर आणलेला आहे. याच्यावर आपण या चर्चेच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या कांदा उत्पादकांच्या प्रतिनिधींपर्यंत जाणार आहोत आणि या निमित्तानं आपल्यासोबत दिघोळे आहेत. मला विचारायचं आहे, जे काही दावे होत आहेत प्राप्त स्थितीमध्ये त्यात तुमचा अनुभव काय सांग? नाही, हे बघा, कांद्याचं जर मुख्य जे महाराष्ट्राचं प्रमुख पीक आहे आणि संपूर्ण देशाला कांदा पुरवठा करण्याचं 40 ते 45% एकट्या महाराष्ट्राचा वाटा आहे. या कांदा उत्पादकांचं किंवा यासोबत इतर जे शेतमाल जे नाशिक जिल्ह्यामध्ये पिकतात, उत्तर महाराष्ट्रात पिकतात, तर कांद्यावरती आत्ताच्या घडीला जे काही निर्यात मूल्य आहे ते $550 होतं, ते झिरो केलेलं आहे. पण कांद्यावरती जे 40% ऐका तर कांद्यावरती जे 40% निर्यात शुल्क होतं त्याच्यातलं 20% कमी करून 20% शिल्लक ठेवलं आहे. दुसरी गोष्ट पूर्ण आहे का, आम्ही निरपेक्ष बोलतोय, कोणाच्या बाजूने नाही, कोणाच्या विरोधात नाही, सत्य आणि तथ्य सांगायला मी इथं आलेलो आहे. तर कांद्याचं जेव्हा निर्यात बंदी झाली 7 डिसेंबर 2023ला, त्यावेळेस कांद्याला 4035 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. ती निर्यात बंदी झाल्यामुळं कांद्याचे दर कमी झाले. परंतु जेव्हा सत्ताधारी शेतकऱ्यावरती किंवा सर्वसामान्यावरती अन्याय करता त्यावेळेस त्यावेळेस जे विरोधी पक्ष असतात त्यांनी शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांसोबत राहिलं पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रात 10 वर्ष कृषी मंत्री राहिले शरद पवार साहेब, दिल्लीत जाऊन ह्या कांद्याची निर्यात बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी ते नाशिकमध्ये रास्ता रोको केला. त्यांनी इथं सभा घेतली, पण ते दिल्लीत पोहोचले नाही. शिवसेना याच्याबद्दल काही बोलले नाही, त्याच्यानंतर मनसे याच्याबद्दल काही बोलले नाही. म्हणजे आम्हाला हे म्हणायचं आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला त्याचा आम्हाला रागच आहे,
पण विरोधकांनी आमची खमकेपणाने बाजू घेतली नाही, याचंही दुःख आमच्या मनात. बिलकुल एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा या निमित्तानं चर्चेत आलेला आहे. मी चर्चेसाठी मंचावर परत येतोय. माझी विनंती आहे, आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चा पुढे न्यायची आहे, त्यामुळे कृपया थोडक्यात पटपट उत्तर द्यावीत. आक्षेप सगळ्यांबद्दल आहेत, इथे असलेल्या प्रत्येकाबद्दल आहेत. उत्तरं तुमच्यापासून आधी घेऊ, कारण तुम्ही दीर्घकाळ सत्तेत आहात. आत्ताचा प्रश्न तुम्हाला लक्षात आला असेल, चर्चेतला विसंवाद, निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्याचा फरक यातला कुणालाही कळत नाही आहे. तो शेतकरी दादांनी मला सांगितला बरोबर आपल्याला. मी ते सांगत होतो, अहो राहुल गांधींना विचारा कांदा येतो कुठे, खाली का वर, एवढा इथून प्रश्न आहे. त्यामुळे निर्यात मूल्य 0 केलं, निर्यात शुल्क 20% केलं, 40%चं हा फरक केलेला आहे. त्याच्यावर एक मुद्दा पटकन घेऊ. राहुल गांधी सांगू शकतील का कांदा उगवतो कसा? मला एक सांगा, विकासाच्या मुद्द्यावर बोलणं सोडून दिलं. राहुल गांधी सांगतील का, डोनाल्ड ट्रम्प सांगतील का, हे सांगतील कांदा कुठे येतो सगळ्यांना माहिती आहे. कांद्याला शेतकऱ्याला भाव कसा द्यायचा ते सांगा. या आमच्या बांधवांनी जे सांगितलं, कदाचित आम्ही कुठेतरी महाविकास आघाडीत असताना सुद्धा कमी पडलो असेल, परंतु 4,000 भाव दिलेला आहे. एकदा या शेतकरी बांधवाला विचारा, तो 4,000 रुपयाचा जो कांदा आहे त्याला उगवायला खर्च किती येतो, एकदा त्यांना हे विचारा, ते तुम्हाला उत्तर देतील. बिलकुल, आपण त्यांच्याकडून त्याचंही उत्तर घेऊ. या निमित्तानं उपस्थित असलेल्यांकडून उत्पादन मूल्य आणि त्यातलं मिळणारं नंतरचं मूल्य, या दोन्हीतला फरक सांगा. कांदा आता कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शेतात पिकवायचा असेल तर प्रति क्विंटल किमान 2,500 ते 3,000 क्विंटलला खर्च आहे, उत्पादन खर्च. त्याच्यामुळे त्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळून द्यायचा सत्तेत कोणी येऊ द्या देशात, राज्यामध्ये. थोडक्यात मला एक सांगा, मग प्रत्येक वेळेला जर समजा या उत्पादन मूल्यांच्या अनुसार जायचं असेल तर कांद्याला किमान दर किती असला पाहिजे? कांद्याला कमीत कमी 4,000 प्रति क्विंटल दर वर्षातल्या कुठल्या दिवशी असला पाहिजे. आताच्या किती आहे? आता कांद्याला जो दर मिळतोय, जर महाराष्ट्रामध्ये एक उदाहरणादाखल 1,000 शेतकरी कांदा पिकवत असेल आणि आता त्याच्यापैकी 50 शेतकऱ्यांना कांदा असेल, 950 शेतकऱ्यांचा कांदा जो तोट्यात गेला, त्याची भरपाई कोण देणार? बिलकुल, आपण एक पटकन या निमित्तानं मंचावरच्या मान्यवरांपर्यंत येऊ आणि या चर्चेला आपल्याला एका छोट्याशा विश्रांतीकडे पण न्यायचं आहे. मला सांगा, कांद्याचं उत्पादन मूल्य आणि विक्री मूल्य यातली तफावत दूर करण्यासाठी आपल्याकडे काय उपाय आहे? कारण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही महायुतीत आहात आणि तरीही धोरणांच्या बाबतीतला विसंवाद समोर आणत आहात. आणि कांद्याचं उत्पादन मूल्य जे आहे ते आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी स्वतः कांदा उत्पादक आहे आणि आजपर्यंत खरं सांगायचं तर शेतकऱ्यांना कांदा हा परवडण्याचा झालेला होता. परंतु मी जसं मगाशी सांगितलं की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा आक्रोश शेतकऱ्यांमधनं आला, त्यावेळेला अजितदादांनी आणि एकूणच भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या सरकारने ते निर्णय घेतलेले आहेत. आमचं असं सरकारकडे मागणं आहे, आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी पक्ष म्हणून सरकारकडे मागणं आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये म्हणजे किमान पक्षी 4,000 रुपये तरी कांद्याला हमीभाव त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जे काही श्रम आहेत त्या श्रमाचा योग्य मोबदला दिला गेला पाहिजे. 4,000 रुपये प्रति क्विंटलचा जो भाव आहे, कोंडाजी मामा तुम्हीच उत्तर द्यायचंय, वेळेची मर्यादा आहे, आपल्याला एका विश्रांतीकडे जायचंय. पटकन सांगा, 4,000चा भाव पुरेसा आहे का? अगदी आताच दिवाळीने सांगितलं का कांदा उत्पादन करायला 2,500 ते 3,000 रुपये क्विंटलला खर्च येतोय. मिनिमम 4,000-4,500 रुपये जर शेतकऱ्याला भाव मिळाला तरच शेतकऱ्याला 1,000-1,500 रुपये टन आपलं क्विंटल मागे मिळतात. परंतु सरकारनं जे निर्यात मूल्य हटवले आता, त्याचं कारण एवढंच आहे की आता मागे इलेक्शन झालं लोकसभेचं, आता आले विधानसभा, ह्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून यांनी तात्पुरतं ते हटवलेलं आहे. निवडणुका झाल्यानंतर परत हे निर्यात मूल्य कशासाठी गैरसमज पसरवायचा? निर्यात मूल्य हा प्रकारच काढून टाकलेला आहे, त्यामुळे आणि निर्यात शुल्क सुद्धा कमी केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा खोट्या बोलतापांना शेतकरी बळी पडणार नाही. आता शेतकऱ्यांसाठी वीज माफी फक्त कांद्याच्या भावावर होणार नाही, त्यामुळे 7.5 HP पर्यंत विजेचं बिल 0 केलेलं आहे. त्यानंतर 1 रुपयात पीक विमा दिलेला आहे. या ठिकाणी अनेक योजना शेतकऱ्यांच्या दिल्या आहे. नमो किसान सन्मान योजनेमध्ये 15,000 रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे. आता इतकं सगळं शेतकऱ्यांसाठी केलेलं असताना आता शेतकरी बांधव नाराज होणार नाही याची काळजी पूर्णपणे भाजप सरकारने घेतलेली आहे. नाशिक सारख्या मंत्रभूमीत एका सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त विषयाची चर्चेची, विषय वोट जिहादचा आहे, विषय लव जिहादचा आहे, विषय वक्फ बोर्डाचा आहे. आपल्या सोबत महंत सुधीरदास आहेत, यांनी नुकतंच केंद्रात वोट जिहाद, लव जिहादच्या बरोबरच वक्फच्या संदर्भातली भूमिका मांडली. आपण केंद्रात भूमिका मांडायला गेलात तेव्हा तशी गरज का वाटू लागली आहे? जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या पुढे आम्हाला ज्या वेळेला संपूर्ण आमचे जे 13 आखाडे आहेत
याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवलेलं होतं आणि ज्यावेळेला ही बातमी नॅशनलला आली त्यावेळेला महाराष्ट्रातील अनेक लोकांनी याविषयी संपर्क केला आणि त्यात आश्चर्य वाटेल की अनेक मुस्लिम बांधवांच्या देखील जागा त्यामध्ये गेल्या आहेत. मंदिराच्या जागा गेल्या आहेत, आमच्या ट्रस्टच्या जागा गेलेल्या आहेत, आमच्या इंडिव्हिज्युअल जागेवरती देखील वफनी क्लेम केलेला आहे. म्हणजे काळाराम मंदिरावर, ऐतिहासिक पौराणिक काळाराम मंदिराच्या बद्दल बोलताय? मंदिरावर नाही, आमच्या काही इंडिव्हिज्युअल पुजारी फॅमिलीच्या जागा आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमधील मुक्तिधाम म्हणून जे मंदिर आहे या मंदिराच्या जागेवरती देखील 72चा क्लेम वफ बोर्डने केला आहे. तर अशा पद्धतीचं ज्या वेळेला झालं त्यावेळेला आम्ही त्याला तर्क काय दिलाय? तर्क त्यांनी दिलाय की ही जागा आमच्या पूर्वजांनी वफला दिलेली होती आणि वफची जागा ही वफ बोर्डच्या मेंबरनी विकली, तर त्यामध्ये मुस्लिम समाजाने दिलेल्या जागा देखील ज्या वेळेला वफ बोर्ड विकता आहे. हा सगळा विषय पाहत असताना गेली 3.5 वर्ष आम्ही यावरती काम करतोय आणि हा अतिशय भयंकर प्रश्न संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा आहे. मी पार्टी लेवलला म्हणून जाऊन बोलत नाही, पण समाजापुढे काय चाललेलं आहे हा विषय या निमित्ताने यावा आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः वफच्या अंतर्गत 75,000 एकरच्या पेक्षा देखील जास्त जागा केवळ महाराष्ट्रामध्ये आणि आपण जे पाहतात भारतामध्ये 9.5 लाख एकर जागा म्हणजे आज ऑलमोस्ट जेवढा पाकिस्तान आहे तेवढी जागा वफ बोर्डनी कब्जा केलेली आहे आणि ती जागा आणि त्याच्या संदर्भाने जे अमेंडमेंट पार्लमेंटमध्ये ज्या सूचना दिल्या गेल्या त्यामध्ये तिथे कुठेही असं तिथे म्हटलं गेलेलं नाही की वफ बोर्ड हा रद्द करण्यात यावा, ॲब्सोल्यूट नाही, हे चुकीचं आहे. परंतु तिथे असं झालं आहे की त्याच्या ज्या सूचना, त्याच्या ज्या संदर्भामध्ये ज्या बातम्या आज पसरवल्या जात आहेत त्या असं करतायत की आम्ही मुस्लिम समाजाचे सगळे हक्क हे आमच्या ताब्यात घेत आहोत. असं कुठेही तिथे पार्लमेंटमध्ये झालं नाही, JPCमध्ये देखील झालेलं नाही आहे. मला असं वाटतंय की यामध्ये सुधारणा व्हाव्या, यामध्ये चेंजेस. आपण या चर्चेला आणखीनच पुढे नेऊयात, आणूयात आपल्यापर्यंत. मला भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना यावर बोलतं करायचं आणि उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच या निमित्तानं बोलतं करता येईल. मला सांगा, वक्फच्या प्रकरणांमध्ये सुधारणेचा मुद्दा आणला जात असताना आपण त्या प्रकरणी गंभीर आहात, राजकारण करता आहात? यामध्ये अत्यंत गंभीर्याने केंद्र सरकार काम करतं आहे. वक्फ बोर्ड कायद्याची सुधारणा, बिलाचंच नाव सुधारणा असं आहे, परंतु मुस्लिम धर्मगुरूंकडून आणि विरोधी पक्षांकडून असं पसरवलं जातं आहे. कोण विरोधी पक्ष म्हणजे? काँग्रेसकडून असं पसरवलं जातं आहे की या ठिकाणी मुस्लिमांचे हक्क निघून जातील, सगळ्या मस्जिदी निघून जातील. असं काहीही होणार नाही. त्यातला जो भ्रष्टाचार आहे, त्यातले मुल्ला मौलवी जे त्याच्यावर बसलेले आहेत वक्फ बोर्डावर, त्यातून हा सगळा प्रकार आहे. पण मला हे सांगा, आपण जर लोकशाहीचं राज्य म्हणतो तर या ठिकाणी जर का तुमच्या प्रॉपर्टीवर जर वक्फ बोर्डाने दावा केला तर कुणाकडे जायचं? तर वक्फ बोर्डाकडेच जायचं. वकीलसुद्धा त्यांचाच, जजसुद्धा त्यांचाच. या ठिकाणी सुप्रीम कोर्टात जाण्याची अनुमती नसावी. त्यामुळे एक देश एक न्यायालय अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे. यावर काँग्रेसचं उत्तर घेऊयात. मला प्रश्न काँग्रेसला विचारायचा आहे. बिलकुल त्याच्यावर आपण बोलू. मला काँग्रेसकडून उत्तर लागेल की वक्फची निर्मिती का झाली, काय गरज होती आणि राज्यघटनेपेक्षा वक्फ मोठा झाला? अत्यंत ही चुकीची माहिती आता दिलेली आहे. वक्फ बोर्डाच्या निकालानंतर त्याला अपिलाची प्रोसिजर आहे. दुसरी गोष्ट, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जेव्हा बनते तेव्हा हा विषय अतिशय गंभीर असतो. या देशामध्ये रोज दंगली घडतात, रोज ड्रग्ज विकले जातात. वक्फ बोर्डाचं बोला ना. अरे मी पुढचं माझं पुढचं ऐकाल. आपला नाशिकचे बोला. नाशिकच्या वक्फच्या संदर्भातला मुद्दा संदर्भातच बोलतोय मी. एक मिनिट. एवढे शेतकऱ्यांचे, ऐका जरा, एवढे शेतकऱ्यांचे मुद्दे झाले. या कुठल्याच गोष्टीवर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नाही बनवली. तुम्हाला इलेक्शन आल्यावर वक्फ बोर्ड आठवलं. दुसरी गोष्ट, मला महंतांची ही गोष्ट पटली की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष हिंदू मतं मिळवण्याकरता तुम्ही मिळवलं ना. ज्या पद्धतीने अफवा पसरवली जाते की आम्ही वक्फ बोर्ड रद्द करू, मी महंतांच्या गोष्टीला सहमत आहे की वक्फ बोर्डामध्ये कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे. त्यांचं मला ही गोष्ट अत्यंत पडली.
अतिशय काही गरीब मुस्लिम समाजाच्या पण लोकांच्या जागा आहे, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे. वक्फ बोर्ड मध्ये सुधारणा झाल्या, मुस्लिम समाजाच्या लोकांना त्याचा फायदा झाला तर आम्हाला आनंद आहे. परंतु जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बनवली, वक्फ बोर्डाचं तुम्ही राजकारण करता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा भ्रष्टाचाराची पण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बनवण्याची हिंमत दाखवा. बिलकुल या मुद्द्याची चर्चा करू. आपले सहकारी जगदीश देशमुख या निमित्तानं नाशिककरांपर्यंत पोहोचतील आणि नाशिककरांच्याकडून मुद्दे आणि त्यांच्या भूमिका जाणून घेतील. मुद्दा आता इथे वक्फ बोर्डाचा आहे, केवळ आणि केवळ वक्फ बोर्ड नाही, लव जिहादचा मुद्दा आहे, वोट जिहादचा मुद्दा आहे आणि हे मुद्दे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनलेले आहेत. जगदीश, ओव्हर टू यू. जी, लव जिहाद, ओढ जिहाद या सर्व प्रकारावरती एका तरुणाला त्याचं मत मांडायचंय. मी आता त्यांनी जे वोट जिहाद सांगितलं, लँड जिहाद सांगितलं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. सिंपल गोष्ट आहे, जिथे जिथं जातीचं प्राबल्य असतं तिथे तो जात समूह आपल्या नेत्याला, आपल्या जातीच्या व्यक्तीला निवडून देतो. तसंच काहीच आहे की धर्माच्या ठिकाणी जर हिंदुत्ववादी असेल किंवा मुस्लिम असेल तर ते त्यांना मतदान करता. लँड जिहादचं हे बोलता. नाशिकमध्ये जर आपण बघितलं, मोक्याचे भूखंड हे कुणी लुबाडले? राजकारणी आणि व्यावसायिकांचे साठलोट जिथे असेल. मग मला त्यांना विचारायचं आहे, ते भूखंड जे लुबाडले जातात ते मुस्लिम म्हणून किंवा हिंदू म्हणून लुबाडले जातात की भ्रष्ट राजकारणी म्हणून लुबाडले जातात? तर प्रश्न सरळ आहे. लँड जिहाद नाही, हे वोट जिहाद, हे फक्त हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणं हा भाजपाचा अजेंडा आहे. तर प्रचारामध्ये आता सध्या हिंदू मुस्लिम हा प्रश्न सुद्धा आलेला आहे आणि यावर भाजपालाच टार्गेट केलं. यावर आपलं मत काय? सर, एक बघा की ज्या वेळेस हे बॅकफुटला जातात त्यावेळेस हा मुद्दा आणतात की हिंदू मुस्लिम. काँग्रेसच मुस्लिमांचं राजकारण करत आहे. यांना फक्त मुस्लिमांचे मतं पाहिजेत. तुम्ही मागच्या मालेगावला बघा, मालेगावचं इलेक्शन बघा, 1,90,000 मतदान हे ॲब्सोल्युटली मुसलमानांचं मतदान हे शोभा बच्चवांना पडलं आणि म्हणून निवडून आलं. काँग्रेसकडून उत्तर घेऊया. काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत. बोला. ओढ जिहाद, लव जिहाद याबाबत सुद्धा काँग्रेसवर सुद्धा टार्गेट केलं जात आहे. ठीक आहे, तुम्ही काँग्रेसचे बोला. नाही, हे जे आहे ना, भाजपा ज्यावेळेस हारायला लागते त्यावेळेस त्यांना हिंदू आठवतो. इलेक्शन झाल्यानंतर त्यांना हिंदू आठवत नाही. हे प्रत्येक वेळेस प्रत्येक इलेक्शन त्यांना हिंदूच आठवतो, बाकी काही आठवत नाही इलेक्शन झाल्याशिवाय. तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना काय वाटतं ते सुद्धा समजून घेऊ. या सध्याच्या प्रचारामध्ये जे मुद्दे येत आहेत त्यावर ठीक आहे, तुम्ही सांगा. सगळं काही राजकारण जे चाललंय हे जातीवर चाललंय. जो माणूस आहे हा माणूस म्हणून आपल्यामध्ये नाही राहते. हे यांच्यात इलेक्शन आले की जातीभेद हा पहिला मुद्दा हे समोर ठेवता आणि आरक्षणावरून जर बोलायचा विषय आला तर तेव्हा पहिल्या क्षणाला हे माघारी हटता. पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठावर, पुढील चर्चा आपण सुरू करूया. जाऊया प्रसाद सरांकडे. धन्यवाद जगदीश. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आपण परत एकदा या वक्फच्या निमित्तानं असलेल्या त्या न्यायिक तरतुदींची चर्चा करणार आहोत ज्याच्यावर सर्वाधिक आक्षेप नोंदवले जात आहेत. आपण जेव्हा नाशिकमध्ये या मुद्द्याला स्पर्श करतो तेव्हा प्रश्न उपस्थित राहतो की याची गरज काय. आपण थोड्याच वेळापूर्वी ऐकलं की नाशिकमधल्या सुद्धा अनेक जागांवर वक्फनी दावे केलेले आहेत. वक्फ ज्या पद्धतीनं दावे करतं आणि त्यांना जे न्यायिक अधिकार प्राप्त होतात ते आक्षेपार्ह का ठरवले जातात? आपण पाहत आहात की आता उदाहरणार्थ आमचं काळारामाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, त्यांना बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1952, 1962 अमेंडमेंट आहेत. त्याचप्रमाणे वक्फ बोर्ड जे आहे यांना प्रत्यक्ष ज्युडिशियल पॉवर दिलेल्या गेल्या आहेत. कुठल्याही संस्थेला ज्या वेळेला ज्युडिशियल पॉवर दिल्या जातात त्यावेळेला तिथे कुठल्याही भारतातल्या कुठल्याही संस्थेला अशा पद्धतीच्या ज्युडिशियल पॉवर दिलेल्या नाहीत. आमचा मुख्य आक्षेप जो होता तो नाही, त्याला वक्फचं ज्युडिशियल पॉवर ज्या आहेत त्या वक्फ बोर्डला स्वतंत्ररित्या दिल्या. इथे दावा असा केला जातोय की ज्युडिशियल पॉवर म्हणजे थोडक्यात न्यायिक अधिकार हे चॅरिटी कमिशनर धर्मदाय आयुक्तांकडे आहेत. हे खरं आहे का? धर्मदाय आयुक्तांकडे अधिकार आहेत प्रश्नच नाही, परंतु इंडिव्हिज्युअल बोर्डला जे अधिकार दिले त्याच्यामुळे अब्यूज ऑफ द राईट सुरू झाला आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाला. आमचा मूळ मुद्दा आहे की तो अब्यूज ऑफ द राईट जो आहे तो त्यांनी काढला गेला पाहिजे. उदाहरण सांगतो की एक शर्माजींची जमीन जर वक्फ बोर्डनी घेतली तर शर्माजींना हायकोर्टामध्ये दाद मागावी लागते. आपल्या ज्युडिशियल प्रोसेसप्रमाणे आपल्याला नाशिक तालुका, नाशिक डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर आपल्याला हायकोर्ट प्रोसीड व्हावं लागतं. तर वक्फनी जर जागा घेतली तर तुम्हाला स्ट्रेट वे हायकोर्टात जावं लागतं
एखाद्या निफाडच्या माणसाची जर जागा विकत घेतली किंवा वफनी ती कब्जा केली तर तो हायकोर्टात कसा जाईल? याच्यावरची काही निरीक्षणं येत आहेत. आधी आपण पटकन अजित पवार गटाकडून त्याबद्दल माहिती घेऊयात, भूमिका घेऊयात, मग काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोघांना प्रश्न असतील. नाही, याच्यामध्ये वक्फ बोर्डाचा जो विषय आपण या ठिकाणी काढलेला आहे त्याच्यामध्ये मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की संविधान मानणारा हा भारत देश आहे. संविधानानुसार मुस्लिमांचे अधिकार देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये सुरक्षित राहिले पाहिजेत जेवढे हिंदूंचे आहेत. हिंदूंना देखील या ठिकाणी ज्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे तेवढाच अधिकार मुस्लिमांना देखील आहे. परंतु हे सगळं बोलत असताना मला एक असं वाटतं की वक्फ बोर्डाला जर स्वतंत्र असे वेगळे काही अधिकार दिलेले असतील तर ते निश्चितपणे जॉईंट पार्लिमेंटरी वक्फ बोर्डाला सुपर पॉवर करणं, राज्यघटनेपेक्षा मोठं करणं हे मान्य आहे का? सांगतोय तसे जर जे काही अधिकार दिलेले आहेत तसे अधिकार देता येऊ नयेत. तसे अधिकार जर दिले गेलेत तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्याच्यामुळे जे काही जॉईंट पार्लिमेंटरी जे काही आहे त्याच्यामध्ये निर्णय निश्चितपणे चांगल्या. बिलकुल, आपण यावर चर्चा करू, पण आता एक आणखीन मुद्दा चर्चेमध्ये घेऊयात आणि आता मी इतरही मान्यवरांपर्यंत येतो, पटापट त्या निमित्तानं बोलतं करतो. नवा मुद्दा समोर आलाय, तो आहे महिलांच्या सबलीकरणाचा. आणि महिलांच्या सबलीकरणाच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली गेली. या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पद्धतीनं पैसे दिले जात आहेत त्याबद्दल विविध प्रतिक्रिया आहेत. मूळ भावना काय आहे ते सांगा, कारण विरोधकांच्याकडून थेट आक्षेप नोंदवला जातोय की ही लाच आहे. तुमचं म्हणणं काय? नाही, अशा पद्धतीची लाच वगैरे हा काही प्रश्न खरं तर नाहीच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 1500 रुपये एखाद्या महिलेला दिले तर त्याच्याने तिचं घर चालेल किंवा त्याच्याने तिचं खूप भलं होईल अशी पण भावना त्याच्या पाठीमागे नाही आहे. मदतीचा हात सरकारच्या वतीने आहे. महिलांना वर्षामध्ये जे काही काम त्या ठिकाणी करतात, घरामध्ये त्यांच्यापर्यंत पैसे येत नाहीत, घरामध्ये पैसे मिळत नाहीत, त्यांच्या जे काही छोटे छोटे गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी ते पैसे दिले गेलेले आहेत. आपलं उत्तर. आपल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये यांना जी जनतेने चपराक दिली त्याच्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. त्याच्या आधी का आठवली नाही? आधी का नाही? पहिल्यापासून का नाही दिले 1500 रुपये? इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून या ज्या योजना आणल्या या सर्व फसव्या योजना आणल्या. याच्यावरचं भारतीय जनता पार्टीचं उत्तर घेऊयात. आता यांनी ठरवून घ्यायला पाहिजे की सुरुवातीला सांगितलं लाडकी बहीण योजना ही खोटी आहे, ही फसवी आहे. आधी म्हणे देणार नाही, पैसे दिल्यानंतर म्हणाले की आम्ही आता 3000 देऊ. आता यांनी बजेटचा अभ्यास केलाय का? काल त्यांनी जो जाहीरनामा केला त्याबद्दल काय आहे? याच्यावरचं एक काँग्रेसचं उत्तर आहे. माझा प्रश्न आहे आपल्याला, एका बाजूला असं म्हटलं गेलं की 1500 रुपये देऊन मिळणार काय आहे, 1500 रुपयांनी काय होतं वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित झाले. जर तुम्हाला 1500 देणं पसंत नाही तर तुम्ही 3000 देणार असं आश्वासन का देता? आश्वासन का बरं दिलं? मुळात महिलांना सक्षमी करण्याकरता कुठल्याही सरकारने पाऊल उचललं कौतुकास्पद आहे. पण तुमची लोक कोर्टात गेली ना त्या विरोधात. आम्ही कोर्टात गेलो तर आम्ही 3000 रुपये देण्याकरता कोर्टात गेलेलो आहे. आम्हाला 3000 रुपये द्यायचे. आम्हाला तुम्ही एक गोष्ट लक्षात एक मिनिट ऐका ना, अरे माझा ऐका. तुम्ही उपकार करत नाहीये, तुमच्या खिशातनं पैसे देत नाहीये. त्या बहिणीचा हक्क आहे. तुम्ही महागाई वाढवून ठेवली, तुम्ही तेलाचे भाव वाढवून ठेवले, तुम्ही गॅसचे भाव वाढवून ठेवले, शेतकऱ्याच्या शेतीमालाला पैसे नाही आणि 3000 रुपये देऊन तुम्ही उपकार. या निमित्तानं आपण चर्चा करत असताना महिलांचं प्रतिनिधित्व इथे आहे चर्चेमध्ये. मी तुमच्याचकडे येतोय. जागेवर बसलात तर मी येतो. आपल्या जागेवर बसा तिथे जाऊन बसा. आमचे प्रतिनिधी येतील आपल्यापर्यंत. या निमित्तानं चर्चेत असलेल्या महिलांचं प्रतिनिधित्व काय आहे आणि महिलांच्या मनामध्ये नक्की भूमिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी जगदीश देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी महिलांशी बोलावं, त्यांचे मतं जाणून घ्यावीत. लाडकी बहीण योजना या सरकारने सर्व देशाचा वाटोळा केलाय. महिलांना लाडकी बहिणीचे 1500 रुपये याआधी 10 वर्ष काय इतके वेळेस झोपलेले होते. एवढे दिवस त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. माझ्या महिलांवर अत्याचार होत आहे. दिवसा ढवळ्या या नाशिक मध्ये लहान ते म्हणतात तुम्ही 3000 का दिले? तुम्ही चालू केले तर आम्ही देणार. तुम्ही चालू केले मग आम्ही देणार. आम्ही थोडी देणार. ते म्हणताय बंद करणार, बंद होणार नाही. मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. एवढे दिवस यांना बहीण आठवलं नाही. यांनी काय केलं? जीएसटी. माझ्या महिलांना दिवाळीला लाडू करंज्या करताना डोळ्यात अश्रू येत होते. त्यांना लाडू करंज्या गरिबांना भेटल्या नाही. कशासाठी पाहिजे? सर्व सत्यानाश केलाय. बसा उत्तर. लाडक्या बहीण योजनेचे जे 1500 रुपये प्रत्येक घराघरात जात आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांची दिवाळी गोड झाली आहे. त्यामुळे ही सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच असणार आहे.
ठीक आहे बसा बोला. एक मिनिट ऐका थांबा. सर यांचा आरोप आहे की 1500 रुपये लाडकी बहीण योजना घेतात आम्ही दिले, पण मला असं सांगा, यांनी असाही आरोप केला की सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, पैसे संपतील, मग हे 3000 रुपये कुठून देणार आहेत? ठीक आहे. गांधीबाईंनी 60 रुपयापासून पेन्शन विधवा महिलांना, कारण का तिचा नवरा मेला म्हणून तिने पेन्शन चालू केली. यांच्या नवऱ्याचे पैसे नवरा कमवतो तरी तुम्ही त्यांना पेन्शन देता. मग विधवा महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना मुलं सांभाळत नाही त्या महिलांना का बरं हे पेन्शन वाढून देत नाही? स्वर्गवासी राजीव गांधी यांनी सांगितलं होतं, शासनाकडून जे पैसे येतात त्या रुपयातले फक्त 10 पैसे लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सगळे पैसे मोबाईल बँकेतर्फे जमा होतात ते, आणि हे सगळं जमा होतंय आता. मला फक्त या निमित्ताने एकच प्रश्न विचारायचा आहे. जर 1500 रुपये लाडकी बहीण ही फसवी योजना आहे, तर परवाच्या दिवशी सुप्रिया सुळे काय म्हटल्या की आमचं सरकार आलं तर आम्ही 3000 रुपये देऊ. मग तुमच्याकडून पण ही लाचच आहे ना, तुम्ही पण महिलांना लाचच देतात ना, तुम्ही काय वेगळं करताय? ही सुरुवात आहे 1500 रुपये, तुम्ही पण तेच करताय. त्यांचा मुद्दा आहे की जर सरकारच्या तिजोरीवरती 1500 भर पडणार आहे, सरकारची तिजोरी इथे खलखलाट होणार आहे, सरकारी तिजोरी कमी होणार आहे, सरकारवर याचा परिणाम होईल. मग 3000 महाविकास आघाडीकडून का जाहीर केले गेले? या सरकारने चालू केलंय, जनता म्हणते, महिला म्हणतायत आमची हे सरकार आलं, महाविकास आघाडी आली तर आमचं 1500 रुपये जे चालू केलं ते बंद करणार आहे, म्हणून आम्ही ते चालू ठेवणार आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही पण देणार त्यांना, का नाही देणार? यामुळे तिजोरीवर भार नाही पडणार का? सुरुवात केली आता. काय यामुळे तिजोरीवर भार पडणार नाहीये का? जो महाविकास आघाडी म्हणत होते की या 1500 लाडकी बहीण योजनेमुळे दिले जात आहे, त्यामुळे तिजोरीमध्ये खणखणाट होईल. मग आता 3000 दिल्यामुळे डबल खणखणाट होईल. तो डबल खणखणाट नाही. आमच्या महिला भगिनींना तुम्ही देताय तर आम्ही पण देणार, त्याच्यात काही दोष नाही. आम्ही बंद करणार नाही. आमच्या शरदचंद्र पवार, तुमचा लाडक्या बहीण योजनेवर आक्षेप काय? आमचा आक्षेप असा आहे की यांनी आताच का चालू केलं? निवडणुका जवळ आल्या, मताची कडकी झाली म्हणून यांनी हे 1500 रुपये द्यायला सुरुवात केली. याआधी हे कुठे गेले होते? महिलांवर दिवसाढवळे अत्याचार होत आहे, त्यांना न्याय मिळालाय का? ठीक आहे. याच लाडक्या बहिणीबद्दल बोलायचंय मला. छत्तीसगड, मध्य प्रदेश मध्ये बीजेपीचं सरकार असताना ही लाडकी बहिणी योजना का बंद केली? याचं उत्तर का आज आमची भगिनी आज आनंदी आहे. या काँग्रेसवाल्याला, राष्ट्रवादीवाल्यांना यांना सण होत नाही, त्यांना आनंद होत नाही. आज महिलेला 1500 रुपये मिळालेले आहेत, त्यामुळे सगळेजण भारतीय जनता पार्टीचेच आभार मानत आहे. यांचं खटाखट येत नाही. गुजरातला लाडकी बहीण का बरं नाही, राजस्थानला लाडकी बहीणला का बरं देत नाही? इथे निवडणूक आली की लाडकी बहीण वर्षातून 3 सिलेंडर मोफत दिले. ती सरण घेऊन जाणारी जी महिला आहे ना, जिच्या घरी दिवायला तेल नाही, त्या बाईला विचारा 1500 ची किंमत काय आहे. यांचे गुजरात मध्ये लाडकी बहीण नाही, राजस्थान मध्ये लाडकी बहीण नाही, यांचे भाजपचे जिथे सरकार येतं लाडकी बहीण नाही. तिच्या तोंडावरती हा निर्णय घेतला होता असं सर, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, हे सरकारने ठरवलं की ज्या महिलांना खरोखर मदतीचा हात हवा होता, त्या महिलांना मदतीचा हात पोहोचवलेला आहे. फक्त एकच प्रश्न सांगा, 1500 रुपये जर लाडकी बहीण योजना ही फसवेगिरी आहे, ही बंद करायला सांगताय, तर मग सुप्रिया सुळे 3000 रुपये का म्हणतात? ठीक आहे. थोडं शांत व्हा. या खाली बसा. लाडकी बहीण योजनेवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे, दोन्हीकडून जोरदार वादंग आहे. पुन्हा एकदा जाऊया नवीन विषयावर, आपण हात घालूया, नवीन विषय सुरू करूया, जाऊया व्यासपीठावर. धन्यवाद जगदीश. चर्चेच्या या शेवटच्या टप्प्यापर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत आणि चर्चेचा समारोप करत असताना मला इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडून जाणून घ्यायचं आहे की लोकांनी त्यांना मतदान का करावं, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करावं. एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की या स्थितीमध्ये आपल्याकडे अत्यंत वेळमर्यादा आहे. वेळमर्यादा असल्यानं प्रत्येकानं फक्त 30 सेकंदात सांगायचं आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतदान झालं पाहिजे. लोकांनी तुम्हाला मतं का द्यायची? सगळ्या देशाला माहिती आहे का आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये काय काम केलेले आहे. सत्ताधारी असो की विरोधक असो, ते दिल्लीला जाऊन मॉडेल बघून येत आहे आणि त्याच योजना इथं राबवत आहेत. शिक्षण असो, आरोग्य असो, महिलांचे सुरक्षिततेचा प्रश्न असो, असे कोणतेही फक्त जनतेचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरच आम्ही काम केलेलं आहे. म्हणून आम्ही म्हणतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतं गेले पाहिजे. ठीक आहे. मला पुढचा मुद्दा या निमित्तानं आता अजित पवार गटाला विचारायचा आहे.
का मतदान झालं पाहिजे तुम्हाला? आणि आता ज्या काही योजना शासनाने दिलेल्या आहेत या योजना पुढे चालू राहण्यासाठी मतदान हे महायुतीला झालं पाहिजे. अजितदादांनी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचं जी काही वीज बिल माफी केलेली आहे, तरुण वर्गासाठी आत्ता जो काही प्रश्न आहे माझ्या त्या तरुण मित्राने विचारला होता, त्यांना देखील स्टायपेंडचा विषय त्या ठिकाणी दिलेला आहे. 10,000 रुपयाचं स्टायपेंड दिलेलं आहे. ह्या अशा सगळ्या योजना आहेत. वृद्धांना त्या ठिकाणी एसटीचा प्रवास आहे, महिलांना एसटीचा प्रवास मोफत, या सगळ्या ज्या योजना आहेत या योजना कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बिलकुल. आपण पटकन आता तुम्हाला विचारतोय, तुमच्या पक्षाला मतदान का व्हावं? आमच्या पक्षाला मतदान याच्यासाठी व्हावं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे कोविड काळात काम केलं, आज जे शहरामध्ये रस्त्यांची जी बकास वातावरण, रस्ते झालेले, खड्डे पडलेले, आणि भाजप फक्त एखादा विषय आला का तो कसा फिरवायचा, आज बोलतील हे करू ते, काहीच करणार नाही. तुम्ही रस्त्यांची दुरावस्था पहा, शहरं कसे झालेले. IT पार्क सारखा विषय आडगावला आणला, आडगाव नंतर तो मसरूळला गेला, मसरूळ नंतर बेळगाव टाका, आता 11 लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन झालं. पुढं काय केलं यांनी? पुढं रस्त्यांची आता जो मुंबई राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू, काय परिस्थिती तुम्ही बघा. त्या रोडवर जा, गाडी उड्या मारत चालती. यांना हे नाही का? अहो, उद्धव ठाकरे होते म्हणूनच तुम्ही होते. मला आता काँग्रेसला विचारायचं आहे. राष्ट्रीय पक्ष आहे आणि सर्व ठिकाणी राष्ट्रीय पक्ष म्हणून तुमचं अस्तित्व असताना प्राप्त स्थितीत जेव्हा निवडणुका होतात, तुम्हाला मतं लोकांनी का द्यायची आहे? आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहेत. नाशिक शहराचा जर आपण विषय घेतला तर खरोखर आहे, सगळ्या लोकांनी सांगितलंय की सर्वात मोठा मुद्दा आहे नशेचा, ड्रग्सचा. आज नाशिक शहरामध्ये इंडस्ट्री तर आल्या नाही, परंतु ड्रग्सच्या इंडस्ट्री उभ्या राहिल्या. 3700 कोटी रुपयाचं ड्रग्स एक गोडाऊनमध्ये सापडलं आणि इथला तरुण बेरोजगारीमुळे त्या नशेमध्ये अडकला गेला. दुसरी गोष्ट, इथला मुद्दा आहे रस्त्यांचा. हे खड्डे जे पडले ना, हे इतके विश्वविक्रमी खड्डे की बुजतच नाहीत, वर्षानुवर्ष बुजत नाही. गेल्या 3 वर्षापासून नाशिक मुंबई हायवे झालेला नाही. ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट घेऊन जायचं असेल तर 6-6 तास लागतात, 7-7 तास लागतात. त्या पेशंटची परिस्थिती काय होते एकदा रोडवर जाऊन बघा. आणि तिसरा मुद्दा, या महानगरपालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जो हजारो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत अक्षरशः या शहराला उद्ध्वस्त केले. मागे स्मार्ट सिटीचा रोड आपण जाऊन बघावं, एकदा त्याचा बॅलन्स बघावा, एकदा काहीतरी कुठलं तरी डायमीटर लावून बॅलन्स बघावा, आपल्याला भ्रष्टाचाराचं थर्मामीटरनी सगळं कळून जाईल. बिलकुल. आपण आता भारतीय जनता पार्टीकडे समारोपाच्या निमित्तानं प्रश्न विचारतोय. देशात, राज्यात सत्तेत असतानाही पुन्हा सत्तेत येण्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? खरं तर डबल इंजिन सरकारचे फायदे लोकांनी पाहिलेले आहेत. त्यामुळेच या ठिकाणी महायुतीवर विश्वास दाखवणार आहे. महायुती आहे तर गती आहे, गती आहे तर प्रगती आहे महाराष्ट्राची, अशा प्रकारचं वर्णन एका वाक्यात आपल्याला सांगता येईल. युवकांचा प्रश्न, महिलांचा प्रश्न, उद्योजकांचा प्रश्न, त्याचबरोबर सामान्य जनतेचा प्रश्नाला हात घालून त्याला समर्पक उत्तर देणारं फक्त महायुती सरकार आहे. त्यामुळे महायुतीला पाठिंबा मिळणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही कोणते मुद्दे स्पर्शिले गेले पाहिजेत केंद्र आणि राज्य पातळीवर, याची 30 सेकंदातच उत्तरं द्यायचे. नाशिक जसं धार्मिक क्षेत्र आहे, कल्चरल देखील जसं पुण्याला एक सांस्कृतिक वारसा आहे, तसं नाशिकला देखील वारसा आहे. इथे कानेटकर झाले, आपण अनंत काणेरे या ठिकाणी आहोत. आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे, मला असं वाटतं की नाशिक हे कल्चरल सेंटर म्हणून पुढे यावं. आणि आदरणीय मोदीजींनी, आम्ही 2 वेळेला ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नासिक कुंभ मेला के लिए मैं 11,000 करोड़ रुपया यहाँ पे दे के कल्चरल जो ॲक्टिव्हिटीज आहे, तर मला असं वाटतं की सांस्कृतिक चेहरा नाशिकचा कुठे हरवतोय की काय, तो आपण जपला पाहिजे. नाशिककरांनी सर्व पक्षाच्याच लोकांना संधी दिली, हे नाशिकचं वैशिष्ट्य आहे. तर तिथे जागरूक प्रतिनिधी येऊन नाशिकचा उत्कर्ष कसा होईल असंच मला या ठिकाणी वाटतं आणि हेच निवेदन मी या ठिकाणी करू इच्छितो. बिलकुल. धन्यवाद. या चर्चेत विविध मान्यवरांनी आपापली मतं नोंदवली. नाशिककरांच्या पर्यंत आपण पोहोचून जाणून घेतलं की त्यांना नाशकात मतदान करताना, नाशकाच्या पलीकडे जाऊन सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये मतदान करत असताना कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात. मुद्दे शेतकऱ्यांचे आहेत, मुद्दे महिलांचे आहेत, रोजगाराचे आहेत, तरुणांचे आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन विकासाचे सुद्धा स्थिर आहेतच. या निमित्तानं या चर्चेचा समारोप करत असताना पुढची जबाबदारी मी देतोय जगदीश देशमुख यांच्याकडे. तर नाशिकमध्ये ही चर्चा सुरू होती. विविध विषयांवर सर्वसामान्य नाशिककरांनी सुद्धा मतं मांडलेली आहेत. पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाची मतं मांडलेली आहेत. आणि महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमात स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली. इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.